नमस्कार, मी तारा. द तारा डायरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलो आहोत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहायला. औरंगाबाद पासून काही अंतरावर असलेलं हे ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. चला तर मग आजचा हा सुंदर प्रवास सुरू करूया. अजिंठा लेणी औरंगाबाद पासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्यात दिसणारा निसर्ग, डोंगर रांगा, हिरवाई खूपच सुंदर वाटतं इथे. रस्ता चांगला आणि प्रवास अगदी शांत आहे. फॅमिली ट्रिपसाठी मस्त डेस्टिनेशन. अजिंठा लेणी पार्किंगला आल्यानंतर इथून पुढे बसने जावं लागतं. थोड्याच मिनिटात आपण मुख्य लेण्यांच्या गेटपर्यंत पोहोचतो. इथला परिसर स्वच्छ, शांत आणि निसर्गाने भरलेला आहे. अजिंठा लेणी जवळपास 2000 वर्षापूर्वी बौद्धकालीन भिक्षूंनी तयार केली आहेत. इथे एकूण 30 लेण्या आहेत, ज्यात ध्यानगृहे, प्रार्थनास्थळे आणि सुंदर पेंटिंग्स आहेत. या लेण्यामध्ये आढळणारी भित्तिचित्रे, अजिंठा पेंटिंग्स जगभर फेमस आहेत. खूपच मनमोहक. इथे फोटो आणि व्हिडिओसाठी हा सर्वोत्तम पॉइंट आहे. संपूर्ण परिसर अगदी शांत, सकारात्मक ऊर्जा देतो. लेण्यामध्ये प्रवेश केला की थंडावा आणि शांत वातावरण जाणवतं. भिंतीवर केलेलं सूक्ष्म कोरीव काम आणि पेंटिंग्स मनाला अगदी थक्क करणारं आहे. तेव्हाच्या काळात कोणतीही आधुनिक सुविधा नसताना इतकं भव्य आणि दिव्य काम हे आश्चर्यकारक आहे. इथल्या पेंटिंग्समध्ये बुद्धाच्या जीवनातील कथा सुंदर प्रकारे दाखवलेल्या आहेत. अजिंठ्याचा व्ह्यू मात्र अगदी अप्रतिम दिसणारा आहे. इतिहास, निसर्ग आणि आर्किटेक्चर आवडत असेल तर अजिंठा लेणी एकदा तरी नक्की बघा. ऊन खूप कडक झालेलं होतं. मग थोडा वेळ उन्हामध्ये चालवतच नव्हतं, कारण खूप गरमी होत होती. त्यामुळं एका सावलीला थोडंसं थांबले मी आणि तिथं पाहिलं, तिथे काम करणारा वर्ग होता, कर्मचारी वर्ग. त्यापैकी एक लेडीज तिथे भेटली आणि तिच्याशी मी थोडा संवाद साधला. नमस्कार. आज मी जगप्रसिद्ध लेणी अजिंठा या ठिकाणी आलेली आहे आणि खूप आम्हाला उन्हामुळे म्हणजे 12 वाजलेले आहेत, 12-12:30चा टायमिंग झालेला आहे आणि ऊन खूप असल्यामुळं आम्ही थोडंसं सावलीला इथं थांबलेलो आहोत. आणि तेवढ्यात आम्हाला इथं बसण्याचं म्हणजे ह्या साईडला खरं तर पाहणारे लोक, व्हिजिटर्स बघणारे इकडं येत नाहीत, कारण ती वरून रस्ता आहे ना, त्यांना गुफावरून पाहिल्या जातात. पण आम्ही अर्ध्या बघून थोडंसं बसलेलो आहोत आणि या इथे आहेत या ताई आणि ह्या खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला इथं काम करण्याचं सौभाग्य मिळालेलं आहे. कारण तथागत गौतम बुद्ध हे सगळ्या जगाला त्यांनी शांतीचा संदेश दिलेला आहे आणि त्यांच्या या ठिकाणी काम करताना तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं, खूप छान वाटतं. आणि तुमचा म्हणजे आता एवढे पर्यटक इथं येतात. आताच बघा ना, इथं मोहाळ वगैरे मधमाशा उगलेल्या आहेत किंवा पावसाळ्यामध्ये पण भरपूर पाण्याचा वगैरे म्हणजे असे काही दगड वगैरे किंवा काही असं पडतं का? पडतंय, कोणाला पण हानिकारक होत नाही. कधीच झालं नाही, कधीच नाही. वा वा. होणार पण नाही, कारण साक्षात ते तथागत गौतम बुद्ध आहेत. आजपर्यंत मी काही हानिकारक झाले नाही, इथून पुढे होणारच नाही. वा. किती छान. म्हणजे बघा त्यांचा अनुभव बघा तुम्ही. आतापर्यंत एवढे पर्यटक येतात पण कधीच कुणाला अजिबात त्रास झालेला नाही किंवा हानिकारक कुणाला नुकसान झालेलं नाही. म्हणजे किती पावनभूमी आहे ही, यावरून लक्षात येईल तुमच्या. धन्यवाद.